माजी आमदार प्रवेश करणार की नाही मला माहित नाही, परंतु काल माजी आमदार सुभाषजी बने आणि माजी आमदार गणपतराव कदम यांनी काशीनाथ घाणेकर सभागृहामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांची भेट घेतलेली आहे. आणि मला असं वाटतं की शिंदे साहेबांची त्यांच्यावर जी काही चर्चा झाली ती सकारात्मक झालेली आहे. त्याच्यामुळं ते नक्की युबीटी सोडून माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारतील असं मानायला हरकत नाही. आम्ही कुठं फोडून दाखवतो असं म्हटलंय? आम्ही कोणालाच फोडत नाही, आम्ही कोणालाच आग्रह करत नाही. विधानसभेच्या निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली चालणारी शिवसेना हीच वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढे नेणारी शिवसेना हे सिद्ध झाल्यामुळं कसलंही ऑपरेशन न करता, कसलीही आमिष न दाखवता कार्यकर्त्यांना कळून चुकलेलं आहे की आता जर शिवसेनेमध्ये खरं काम करायचं असेल तर धनुष्यबाणच हातात घ्यावा लागेल. आणि म्हणून मशाल सोडून जर काही लोक धनुष्यबाण हातात घेत आहेत तर आम्ही कोणावर जबरदस्ती करतो? आम्ही कोणावरही जबरदस्ती करत नाही. आणि काल देखील मी सांगितलं, जी काय दिल्लीमधनं वज्रमूठ दाखवण्यात आली तसंच मी गुवाहाटीला जायच्या अगोदर आदल्या दिवशी सेना भवनला होतो. माझ्या मनात काय आहे तसं समोरचं कोण ओळखू शकलं नाही. तसं काल जे 8 खासदार बसलेले आहेत त्यांच्या मनातलं कोण ओळखू शकणार आहे? त्याच्यामुळे वज्रमूठ किती दिवस टिकते आपण सगळ्यांनी बघू. आपण काँग्रेस